नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज परत सांगली जिल्ह्याकडे जाऊया आपण. सांगली जिल्ह्यात जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांची एकत्र प्रेस झाली आणि आपण कसे एकत्र आहोत आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका पुढच्या आम्ही लढवणार आणि त्या कशा लढवणार, काय लढवणार, आता नंतरच्या काळात आता त्यांची बरीच आता आणि काही चर्चा चालू झाल्या आहेत. कार्यकर्ते येत आहेत, जात आहेत, हे सगळं बघतोय. त्याच्यावरच आज विश्लेषण करायचं आहे. कारण त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्याकडनं प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे ना. कारण लोकसभेच्या निवडणुका जर का आपण आधीच्या ज्या निवडणुका झाल्या त्या आपण बघितल्या, लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं होतं. परंतु सांगलीमध्ये काय झालं? विशाल पाटलांना बंडखोरी का करावी लागली? त्याच्या मागं कोण होतं? त्याचा सूत्रधार कोण होता? मग जयंत पाटील, मग त्यावेळेला दादा गट, बापू गट, कसं युद्ध झालं? म्हणजे आता अर्थात हे भारतीय जनता पक्षाकडनं आता ह्या कथा सांगायला सुरुवात झाली, ही यांची प्रेस झाल्यानंतर. वास्तविक हे एकत्र येऊ शकतात का? तरी एकत्र येऊ शकतात, परंतु आता ते परत कार्यकर्ते, विशाल पाटलांचे कार्यकर्ते आज विचारतायत त्याचं उत्तर काय? आज उद्या महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा तुम्ही जयंत पाटलांच्या बरोबर जाताय. मग जयंत पाटलांचं जर का तुम्ही एकत्रच राहणार, मग त्याच वेळेला का झालं नाही? विशाल पाटलांनाच उमेदवारी द्यायची होती ना. चंद्रहार पाटलांना आणून कसं काय महाविकास आघाडीचे उमेदवार, म्हणजे शिवसेनेला जागा का सुटली गेली? काँग्रेसचा हा बालेकिल्ला. विशाल पाटलांच्या डीएनएच काँग्रेसचा आहे, हे जयंत पाटील बोलले, ते आता आठवण कार्यकर्ते करायला लागले. हा डीएनए तुम्हाला माहित होता ना. मग लोकसभेच्या निवडणुकीत हा डीएनए तुम्हाला आठवला नाही का? आणि आता विशाल पाटील सरेंडर होताय तुम्ही, हे आता चालू झालं. वास्तविक आता महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवली पाहिजे, हे विश्वजित कदमांचे प्रयत्न आहेत. परंतु त्यांना सुद्धा कुठंतरी ह्याला उत्तर द्यायला लागेल ना. विशाल पाटलांना तुम्ही काय केलं त्यावेळेला? विश्वजित कदमांना काय उत्तर दिलं? विश्वजित कदमांनी लावून धरलं तर राज्यस्तरीय, केंद्रस्तरीय सगळीकडे काँग्रेसच्या नेत्यांना लावून धरलेलं होतं की विशाल पाटलांना उमेदवारी द्या. मग फक्त एक आणि एकच बोट सगळीकडे जात होतं, जयंत पाटील. राजकीय डाव, कार्यक्रम विशाल पाटलांचा करायचा. आणि विशाल पाटलांनी सुद्धा नुकतंच एका कार्यक्रमात बोलून दाखवलं पडळकरांच्यावर टीका करताना. आम्ही आहे, परंतु आमचा कार्यक्रम हे जयंत पाटील कायम करणारच. म्हणजे विशाल पाटील हे प्रामाणिकपणानं जयंत पाटलांच्या पाठीशी राहणार का, हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आता उघड उघड बोलतात आणि नेते बोलायला लागले. आणि हे आत्ता बोलत नाही तर उद्याच्या प्रचार सभेमध्ये हा मुद्दा होणार आहे. डीएनए विशाल पाटलांचा काँग्रेसचा आहे, तर जयंत पाटील आपण लोकसभेच्या वेळेला हा डीएनए विसरला होता का? हा मुद्दा येणार ना. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष असंच आहे की 21 तारखेची मतमोजणी झाल्यानंतर जसे निकाल लागतील, ईश्वरपूर जिंकलं समजा जयंत पाटलांनी, तर पुन्हा जयंत वादळ उठणार परत सगळीकडं. परंतु त्यावेळेला विश्वजित प्रामाणिकपणानं जर का जयंत पाटलांच्या बरोबर नसतील तर पुन्हा महाविकास आघाडीचा बोजवारच होणार आहे का नाही होणार? हा विश्लेषणाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये आपण तटस्थ राहून पत्रकार म्हणून आपण विश्लेषण करतोय की ह्याची उत्तरं काय देणार जयंत पाटील, हा एक मुद्दा येणार. एकत्र आले तर ही ताकदच आहे. 100% भाजपला विचार करावा लागेल. चंद्रकांत दादांच्या सारखा मातब्बर नेता आज तिथं आहे, पालकमंत्री, भारतीय जनता पक्ष, सगळी ताकद असणार तिथं. बाकीचे नेता आहेत. आज जयंत पाटील हे काय साधं व्यक्तिमत्व नाही. राज्यात चर्चेचा विषय हा होणार आहे ईश्वरपूरचा, बरं का. आणि जर का त्याच्यात हारले तर मग विषय संपला, गोलच झालं. परंतु आत्ताच्या जिल्ह्याचं राजकारण बघितलं तर जनसुराज्याला सुद्धा डावलता येणार नाही. तो जनसुराज्य पक्ष, विनय कोरे, प्रदेशाध्यक्ष समित कदम, ही सुद्धा मंडळी आज भारतीय जनता पक्षाबरोबर दिसत आहेत. घटक पक्ष आहे ना. आणि त्यांच्यातही सुद्धा आता सांगली जिल्ह्यात मुलाखती जोरदार झाल्या. समित कदम प्रदेशाध्यक्षांनी घेतल्या. मुस्लिम समाजाचा बऱ्यापैकी ओढा त्यांच्याकडेही दिसतोय. त्यामुळं महायुती जर का एकत्र राहिली तर त्यांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. एकत्र झालीच नाही तर इथं पण जरा दिसतंय अजितदादा स्वतंत्र लढतायत सगळीकडं, पण त्याच्यातही महायुतीचं अंडरस्टँडिंग असणार आहे. अजितदादा हे महायुतीच्या
वरिष्ठ नेत्यांना म्हणजे भारतीय जनता पक्षानं तोडून किंवा त्याला न विचारता काही गोष्टी करतील असं वाटत नाही. एकनाथ शिंदे तर आहेतच महायुती, पण महाविकास आघाडी हा विषय आज चर्चेचा मी का घेतलाय तर एवढ्यासाठीच की जयंत पाटलांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आपण एकत्र आलो हे दाखवलं असलं तरी विशाल जयंत एकत्र येणार का हा चर्चेचा मुद्दा आहे. ते एकत्र आले तरच ती ताकद आहे, पण ते मनापासून एकत्र दिसले पाहिजेत. विशाल पाटलांचे कार्यकर्ते आज त्यांच्याबरोबर जायला तयार नाहीत, ही फॅक्ट आत्ता दिसते आहे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते ते सगळीकडे लावून धरत आहेत. उद्याच्या काळात महाविकास आघाडीला एक संघ राहायचा असेल तर मुळात विशाल आणि ह्यांची मतभेद असतील, त्यांचे मनभेदच झालेले आहेत. ते मनभेद दूर होणार कसे हा चर्चेचा विषय होता, हाच विश्लेषणाचा मुद्दा होता. आता महाविकास आघाडी इथनं पुढच्या भूमिका कशा घेतील ते आपल्याला बघण्यासारखं असेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.